महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. यांच्या विचारांचा ऐतिहासिक वारसा जोपासलेल्या या पुरंदर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आज आपण आवाज दाबणाऱ्या कायद्याला ठाम विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी आंदोलन या ठिकाणी आपण सर्वजणांनी केलं. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाकप, शेकाप आणि संघर्ष समितीतील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमचा या जनसुरक्षा विधेयक विरोधी आम्ही हे संघर्ष आंदोलन करीत आहोत. याची आम्हाला मोठी किंमत मोजावी लागली तरी आमची तयारी आहे. यापुढे देशामध्ये 2 ऑक्टोबर रोजी जनसुरक्षा विधेयक विरोधी मोठा संघर्ष उपळला जाईल अशी मी आपल्या समोर हमी देतो. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला. आमच्या या मागण्या शासनानं मान्य कराव्यात. जनसुरक्षा विधेयक 2024 ला जे आणलेलं आहे ते त्वरित रद्द करावे. संविधानिक व लोकशाही अधिकारांचा सन्मान करावा. त्याचबरोबर शांततामय आंदोलन आणि सरकारवरील टीका केल्यानंतर जी कायदा अंमलात आणला जाईल किंवा त्याच्याबद्दल निर्बंध आणले जातील त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण या ठिकाणी ठामपणे विरोधी करण्यासाठी उपस्थित आहोत. आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो त्याबद्दल मी आलेल्या सर्वच पक्षातील सर्व घटकांचे, सदस्यांचे, प्रमुख मान्यवरांचे जाहीर आभार व्यक्त करतो. लोकसभेत तहसीलदारांनी धन्यवाद. आणि या ठिकाणी प्रमुख लोक सगळे तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी जाणार आहेत याची नोंद घ्यावी. धन्यवाद. रद्द करा, रद्द करा. सुरक्षा विधेयक पारित करू पाहत आहे. तर जनसुरक्षा विधेयकाला खऱ्या अर्थानं विरोध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे आणि त्या जन आक्रोश आंदोलनासाठी शेतकरी देखील त्या कायद्याला विरोध करण्यासाठी आज मोठ्या संख्येने बहुसंख्येने इथे उपस्थित आहे. तर बघायला गेलं तर गेल्या 10-12 वर्षातला हुकुमशाही पद्धतीने हाकलेला कारभार बघता खर तर हा जनसुरक्षा कायदा म्हणण्याऐवजी सत्ता रक्षा कायदा, सत्ताधाऱ्यांचा एक प्रकारे सत्ता रक्षा कायदा असं म्हणायला निश्चितपणे वाव आहे. तर लोकशाहीचे 4 स्तंभ या देशामध्ये राज्यामध्ये सुरक्षित आहे त्याचे वेगळ्या प्रकारचा हा कायदा आणायची आणि लादायची निश्चितपणे सरकारला गरज नाही. ज्या देशामध्ये न्यायमूर्तींच्या हत्या झाल्या, वारिसेसारख्या पत्रकारांची हत्या झाली, सर्वोच्च तिन्ही दलांचे प्रमुख यांची देखील जिथे हत्या झाली त्या हत्यांचा कुठं मागमूस नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर निश्चितपणे पानसरे असतील, लंकेश असतील, दाभोळकर असतील यांच्या देखील हत्या सर्व समाजाने बघितलेल्या आहेत. या हत्यांचा देखील आजपर्यंत उलगडा झालेला नाही. तर मी तर त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणेल की मणिपूरमध्ये जे घडलं, मणिपूरमध्ये आज मणिपुरी जनता सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. मालेगावमध्ये तीच परिस्थिती, पेहलगाममध्ये तीच परिस्थिती, बीडमध्ये तीच परिस्थिती. कुठल्याही हत्यांचा उलगडा नसताना एक प्रकारे तो विषय त्या विषयाला बदल देण्यासाठी तो विषय राहायला बाजूला आणि विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी, जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी, आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी
एक प्रकारे हा कायदा पारित करण्याचा घाट घातला जातोय, ही खरे एक प्रकारे संविधानाची पायमल्ली असं म्हणायला वावे. आज मला सांगा, मी इथलंच उदाहरण देतो स्थानिक. जर एखाद्या गोष्टी विषयी बोलण्यासाठी जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला या देशाच्या संविधानाने आणि देशाच्या स्वातंत्र्याने दिले आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर अबाधित नसेल तर निश्चितपणे मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायचं कसं, हा तुमच्या आमच्या पुढचा प्रश्न आहे. अधिक नाही न बोलता एक उदाहरण देतो आपल्याला. सासवड पासून घाटाच्या वर आल्यानंतर तर आमच्या यमाई शिवरी पर्यंतचा नॅशनल हायवेने केलेला रस्ता बघा. या रस्त्याची इतक्या प्रकारे दुरावस्था आहे आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने हा रस्ता केलेला आहे, तो विषय देखील पत्रकारांनी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. मग असे अनेक विषय जे राज्यकर्त्यांच्या चुकीमुळे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ज्यावेळेस सर्वसामान्य माणसावर लादले जातात, ते लादले गेल्यानंतर तो विषय जर सर्वसामान्य माणसाला मान्य नसेल, एखाद्या विरोधी पक्षाला मान्य नसेल, तो विषय मांडण्यासाठी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आणि निश्चितपणे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एक प्रकारे हा कायदा आणून गळचिपी करायचं काम हे सत्ताधारी आणि सरकार करते असे निश्चितपणे म्हणायला वावे. म्हणून आज आम्ही सगळं महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच जण इथे याचसाठी जमलेलो आहोत. जर आम्हाला आंदोलनाचा अधिकार राहिला नाही, जर आम्हाला न्याय मागायचा अधिकार राहिला नाही, जर आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार राहिला नाही, तर मग निश्चितपणे आमचं काम आणि आमची संविधानिक मूल्य ही सुरक्षित राहणार कशी. म्हणून या संविधानाची पायमल्ली होऊ नये, हे संविधान पायदळी तुडवलं जाऊ नये, सर्वसामान्य माणसाचे अधिकार आणि स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि त्या अबाधित स्वातंत्र्याला आम्ही कुठल्याही प्रकारे अनेक क्रांतिकारकांनी हे आम्हाला या गोष्टी खऱ्या अर्थाने देऊ केल्यात, म्हणून हे स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने हा जन आक्रोश आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि भले कुठलीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, कुठल्याही प्रकारचा लढा उभा करायला लागला तरी चालेल, परंतु हे संविधानाने, घटनेने आणि अनेक क्रांतिकारांच्या बलिदानानंतर मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही निश्चितपणे जाऊ देणार नाही. आणि कुठल्याही थरावर जरी कारवाई करायची सरकारने आमच्यावर ठरवली तरी एक महाविकास आघाडीतील घटक, एक कार्यकर्ता, सर्वसामान्य माणूस आणि त्याचा आवाज म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढत राहू, एवढंच निमित्ताने सांगतो. आणि अधिक न बोलता परत एकदा उपस्थित सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, समविचारी पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील, त्यांचा देखील महाविकास आघाडीच्या वतीने परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.